कधीतरी आपल्याला सांगायचं एक असतं आणि समोरचा त्याचा वेगळाच अर्थ लावतो. तुमच्या बाबतीत असं होतं का? कधीतरी झालंच असेल. त्यावेळी तुम्हाला जसं फिलिंग आलं असेल तसंच काहीसं आज नारायण राणेंचं झालं. काल एका जाहीर सभेमध्ये त्यांच्या एका वाक्याचा वेगळाच अर्थ घेतला गेला आणि दिवसभर त्याचीच चर्चा रंगली. नेमकं काय घडलं तुम्ही स्वतःच बघा. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. भाजप खासदार नारायण राणेंच्या तोंडून ही दोन वाक्य बाहेर पडली आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली. अर्थात ही दोन वाक्य जितकी महत्वाची होती तितकीच महत्वाची होती या दोन वाक्यांआधीची 4 वाक्य आणि नंतरची 4 वाक्य. बरीच पदावर अनेक वर्ष राहिलो असतो, पण नाही, कारस्थान, राजकारणात एक कारस्थान नावाचा शब्द आहे. तेव्हाही अडचण आली मला, आत्ताही आली. पण आता मी ठरवलं या शब्दाला पूर्णविराम द्यायचा, आपण घरी बसायचं. त्यांना विचारलं कशात त्रास, पण कारस्थान करायला, पण घरी बसू. दोन्ही मुलगे चांगले आहेत. त्याला एकच शब्द सांगितला, बेटा नांदा सौख्य बन. चांगलं नांद, चांगलं काम करा, नाव कमवा. आणि दोनही अतिशय चांगलं काम करा. रिटायरमेंटच्या मूडमध्ये आलेला माणूस त्याच्या आयुष्यात लक्षात राहिलेल्या किस्स्यांची उजळणी करताना आपण अनेकदा पाहतो. नारायण राणेंनीही असेच थरारक किस्से सांगून सर्वांनाच आव असायला भाग पाडलं. त्याला या माणसाने नऊच्या माणसाला आई माझी टीप द्यायचं ठरवलं. आता त्याला घेऊन ते ढेबराचं मी मारणार, तशी मी ह्याला मारून टाकलं तर मी जगणार. हे माणूस साहेबांनी सरपोत जरा नारायणचं बरोबर आहे. साहेब बोलली सरपोत. पण नारायणकडे एक रिक्वेस्ट करू का? मी त्याला बोलवत नाही आतमध्ये, पण तुला सांगतो, तू त्याला एक जीवदान देऊ शकतोस का? माझी रिक्वेस्ट आहे, माझी जबरदस्ती नाही. साहेब तुम्ही सांगा ते होईल. साहेब तुम्ही सांगा जीवदान. ठीक आहे. नगरपालिका निवडणुकीत राणेंच्या 2 मुलांमध्ये चांगलाच सामना रंगला होता. मात्र भविष्यात हा सामना कधीच होणार नाही याचा विश्वासही राणेंनी व्यक्त केला. व्यासपीठावरून राणेंच्या तोंडून अशा आठवणी, सल्ले आणि आशीर्वाद बाहेर पडत होते. मात्र समोर बसलेल्या त्यांच्या पत्नी नीलमताईंचे डोळे मात्र यामुळे पाणावले. राणेंच्या तोंडून बाहेर पडणारे कट कारस्थान, संपवण्याचा प्रयत्न, पुरून उरणे यासारखे शब्द भाजपचे ताजेतवाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसाठी आहेत असा कयास राजकीय पंडितांनी लावायला सुरुवात केली. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून कोकणात राणे विरुद्ध चव्हाण हा सुप्त संघर्ष सुरूच आहे. आंगणेवाडीतील भाजपची भव्य सभा रवींद्र चव्हाणांनी आयोजित केली होती. या सभेपासूनच हा संघर्ष सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपाचे सर्वाधिकार रवींद्र चव्हाणांना देण्यात आले होते. निलेश राणेंना तिकीट देण्यासाठी रवींद्र चव्हाण इच्छुक नसल्यामुळे निलेश यांच्याकडून निवृत्तीची भाषा करण्यात आली होती अशी ही चर्चा आहे. पक्ष बांधणी करताना राणे समर्थकांना डावलून स्वतःच्या कार्यकर्त्यांना चव्हाण संधी देत असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे कदाचित राणेंच्या निवृत्तीच्या संकेतांवर रवींद्र चव्हाणांनी मौन बाळगणंच पसंत केलंय. त्यांची तब्येत बरी नाहीये आणि एकंदर वय बघता सगळ्यांनी वयानुसार थांबलं पाहिजे. मी पण सांगेन की या जोपर्यंत आपण 4-5 वर्ष काम करू शकतो तोपर्यंत करावं, नंतर सरळ पक्षाची सेवा करावी. तर राणेंनी निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राज्यभरातील सर्व पक्षीयांकडून अशा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. नारायण राणे साहेब कधीच निवृत्त होऊ शकत. राणे साहेब हे आमची ऊर्जा आहेत, राणे साहेब हे आमची शक्ती आहे आणि राणे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे राणे साहेबांचं अजून 4 वर्ष खासदारकी बाकी आहे आणि राणे साहेबांमुळे नुसता सिंधुदुर्ग जिल्हा नाही, नुसता कोकण नाही, तर मुंबई आणि अख्खा महाराष्ट्र आम्हाला स्फूर्ती देत राहतो त्यांच्या कार्यातून आणि त्यांच्या कामातून. आणि काल त्यांच्याबरोबरच मी मुंबईपासून गोव्यापर्यंत विमानाने एकत्र प्रवास केला. त्यामुळे त्यांची ऊर्जा अजूनही कायम आहे हे मी फार ठामपणे सांगू शकतो. नारायण राणे कधीच निवृत्त होऊ शकत नाही. ते आमची ऊर्जा आहे,
अशा शब्दात भाजप नेत्यांनी राणेंबद्दल गौरवोद्गार काढायला सुरुवात केली. नाही, मला वाटतं निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहीत नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील. लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे. त्यानंतर आला क्लायमॅक्स. दिवसभर निवृत्तीची चर्चा रंगल्यानंतर राणे माध्यमांसमोर आले आणि त्यांनी निवृत्तीची शक्यता अशी धुडकावून लावली. साहेब, निवृत्तीचे संकेत अशी चर्चा आहे राणेंकडून. कोणी दिले आपल्याबरोबर नाही, असं नाही. वाक्य माझं नीट बघा. माझं वाक्य असं जे चाललं, जर मी रिझल्ट लोकांना देऊ शकलो नाही तर माझ्या ह्या पदांचा उपयोग काय, मग मी विचार करेन असं वाक्य. निवृत्त होतो असं नाही. जर माझ्या पदाचा उपयोग जनमानसाला होत नसेल आणि होऊ देत नसतील तर पूर्ण विराम. पूर्ण दिवस ओहोटीप्रमाणे निवृत्तीच्या चर्चांनी रंगल्यानंतर संध्याकाळी अचानक भरतीच्या लाटेप्रमाणे राणेंनी ही चर्चाच फेटाळून लावली. सध्या केवळ 73 वर्षांचे असणारे राणे एवढ्यात मैदान सोडणार नाहीत याची खातरजमा त्यांनी स्वतःच केली. आता हे मनपरिवर्तन म्हणायचं की कमबॅक हे मात्र राणे स्वतःच सांगू शकतील. सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.